तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. डे 1 वेट लॉसची जर्नी असं नाही म्हणू शकत, कारण की अगोदर करत होते आणि त्यात 15 दिवस गॅप पडला माझा. त्यात सर बोलले की तुम्ही एक आठवडाभर मिक्स वर्कआउट करा, जे की जास्त पेन वगैरे काय होणार नाही, आणि पुढच्या आठवड्यामध्ये सेट चालू करा. तर मी आता वॉर्मअप करते आहे. बरेच जण म्हणतात जिमची काय गरज आहे, घरामध्येच करायचं, घरामध्ये येतं आपल्याला, शिकून करायचं, यूट्यूबवरती बघून करायचं. पण घरामध्ये असेल तर आपण टाळाटाळ करतो वर्कआउट करताना. जाऊ दे, नेक्स्ट टाईम करूया, जाऊ दे उद्या करूया, जाऊ दे थोड्या वेळानं करूया, असा आपल्याला आळस भरतो. त्याच्यामुळे घरामध्ये वर्कआउट होत नाही प्रॉपर, आणि जिममध्ये ट्रेनर असल्यामुळे प्रॉपर आपला वर्कआउट होतो. मी 4-5 वर्ष अगोदर जिम केलेली आहे, त्याच्यामध्ये खूप बारीक झाले होते. काही टेन्शनमुळे बारीक झाले होते, काही वर्कआउटमुळे बारीक झाले होते. पण त्याच्यानंतर सगळ्या गोष्टींचा विचार सोडून दिला आणि स्वतःसाठी जगायला लागले, तेव्हा माझी तब्येत वाढत गेली. असंच होतं कदाचित. जेव्हा आपण दुसऱ्यासाठी जगतो तेव्हा तब्येत मेंटेन झालेली असते, आणि जेव्हा आपण स्वतःसाठी जगतो तेव्हा अशी वाढलेली असते. त्यामुळे हे असे कष्ट करावे लागतात. हां, तुम्ही म्हणचाल दुसऱ्यांचं खाल्लेलं आहे. दुसऱ्यांचं खाल्लेलं नाही आहे, मी माझ्या कष्टाचंच करून खाल्लेलं आहे, त्याच्यामुळे तब्येत वाढली आहे. आणि मला बाहेरचं खायचा खूप शौक आहे ना, त्यामुळे अशी जिरवावी लागते मला. असो ते काही पण, एक टाईमनंतर आपल्याला असं वाटतं की यार खरंच स्वतःसाठी जगलं पाहिजे, स्वतःला टाईम दिला पाहिजे. पण आपण हा विचार करतो, लोक काय बोलतील, ते काय बोलतील, हे काय बोलतील. ते आपला वाईटच विचार करतात आणि नावं ठेवतात. दुसरं काहीही येत नाही त्यांना. त्यामुळे स्वतःचा विचार करायचा आणि आपल्या तब्येतीकडे लक्ष ठेवायचं. अजून प्रॉपर सेट केलेले नाही आहेत, मिक्स वर्कआउट करते. नाहीतर कमेंटमध्ये म्हणचाल तुम्ही असा वर्कआउट केला, तसा वर्कआउट केला, चुकीचं केलं, हे केलं, ते केलं. अजून काय व्हिडिओ काढलेले नाही आहेत मी, कारण की सकाळी एवढी कमी गर्दी असते आणि 7च्या नंतर खूप गर्दी वाढते जिममध्ये. त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला टाईम भेटत नाही. फक्त वर्कआउटवरती फोकस करते. आणि माझं डाएट तर चालूच आहे, जे की घरी गेल्यानंतर मी ब्रेकफास्ट करते, त्याच्यानंतर 12 वाजता जेवण करते, संध्याकाळी थोडंफार स्नॅक खाते आणि नाईटला सूप वगैरे पिते. जास्त जेवण करत नाही, कारण जे आईकडून काय खाऊन आले ते जिरवायचं पण आहे ना, बारीक व्हायचं आहे. नाहीतर तुम्ही कमेंटमध्ये म्हणसाल खूप जाड झाली, कष्टाचं खाते, आरामाचं नाही.